नमस्कार, मी अजित चव्हाण. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. प्रेक्षक हो, केंद्रात सत्तेत असणाऱ्या एनडीएला गळती लागली आहे का, असाचा रोकठोकचा आपला विषय. एनडीएमध्ये का फाटाफूट होते, भाजपच्या अहंकारामुळे एनडीएमध्ये हा असंतोष आहे का, एनडीएला एकत्र ठेवण्यात भारतीय जनता पक्षाला अपयश येतंय का, आपल्याला मिळालेलं यश याच्या एक प्रकारच्या गुर्मीमध्ये सहकारी पक्षांना सुरुवातीच्या काळात मंत्रिपद वाटताना असो किंवा इतर वेळी दिलेली जी वागणूक आहे त्या वागणुकीचे परिणाम आता सगळे समोर येत आहेत का. एक प्रकारे एनडीएमधली ही फूट जी आहे ही यूपीएच्या पथ्यावरती पडेल का, या आणि अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवरती आपण चर्चा करूयात रोकठोकमध्ये. एनडीएला गळती. आणि आजच्या रोकठोकमध्ये आपल्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाटक आहेत, राजकीय विश्लेषक. उदयजी, स्वागत तुमचं रोकठोकमध्ये. आपल्याबरोबर अमर साबळे आहेत, भारतीय जनता पक्षाचे खासदार. अमरजी, आपलंही स्वागत रोकठोकमध्ये. नमस्कार. आपल्याबरोबर प्राध्यापक प्रकाश पवार असतील, कोल्हापूरहून ज्येष्ठ राजकीय विश्लेषक. थोड्याच वेळात ते आपल्याबरोबर जोडले जातील. सुरुवातीला उदय तानपाटक, मी आपल्याकडे जातो. एनडीएमध्ये ही फाटाफूट का होते, राजकीय विश्लेषक म्हणून याची प्राथमिक कारणं काय, आपण त्याचं विश्लेषण करा. एक म्हणजे प्रादेशिक पक्ष जे आहेत ना, हे हळूहळू फुटायला लागलेले आहेत. आंध्र प्रदेशच्या किंवा ह्याची जी प्रादेशिकची भावना जी आहे, ते आपल्याकडे दुर्लक्ष होते दिल्लीचं कायमचं, ही नेहमी भावना राहिलेली आहे. आणि अशा वेळी ते प्रबळ होतात पक्ष. आणि चंद्रबाबू नायडूंनी जे काय आता बाहेर पडण्याचं हे केलेलं आहे, त्याला आपण जर एक सार्वत्रिक निवडणुका दृष्टीने पाहिलं, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने, त्याचा परिणाम नक्की होणार आहे. भाजपने सातत्याने मित्रपक्षांना दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रात सुद्धा दिसायला लागलेला आहे. शिवसेनेने सुरुवात केली होती बोलायला विरोधामध्ये, चंद्रबाबूंनी करून दाखवलं, एवढंच आहे. उदयजी, एक प्रकारे अहंकारामुळे, भारतीय जनता पक्षाच्या अहंकारामुळे हे सर्व सहकारी पक्ष दुखावले गेलेत, असं थेट म्हणता येईल आपल्याला. अहंकारापेक्षाही आम्ही श्रेष्ठ आणि बाकीच्यांना पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आणि गृहीत धरायचं, हा त्यातला जो भाग आहे ना, तो सगळ्यात जास्त काळजी करणारा आहे त्यांच्या दृष्टीने, असं मला वाटतं. भाजपला काळजी वाटावी असा हा भाग आहे, असं विश्लेषण उदय तानपाठक करतायत. मी अमर साबळेंच्याकडे जातो. अमर साबळेजी, सरकारमध्ये विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये समन्वय साधण्याकरता एक फ्लोर मॅनेजर असावा लागतो. प्रमोद महाजनांची अशावेळी आठवण होते. अशा व्यक्तीची आता सध्या भारतीय जनता पक्षामध्ये कमतरता आहे असं वाटतं तुम्हाला? प्रमोद महाजनांचं नेतृत्व आणि कर्तृत्व निश्चित चांगलं होतं, परंतु आजच्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामध्ये ती पोकळी अजूनही तशीच आहे असं म्हणता येणार नाही. कारण भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा अत्यंत मुरब्बी नेते आहेत, संसदीय राजकारणाचा अत्यंत चांगला अनुभव आहे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली फ्लोअर मॅनेजमेंट अत्यंत चांगलं होत आहे. याचं जिवंत कारण म्हणजे मी राज्यसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा व्हीप आहे, त्यामुळे रोज सकाळी 10 वाजता फ्लोअर मॅनेजमेंट कसं केलं जातं आणि देशातील राजकीय पक्षांची आणि मित्र पक्षांची काय परिस्थिती आहे, काय टॅली आहे, याची रोज इत्थंभूत माहिती मला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व फ्लोअर मॅनेजमेंटला कमी पडतं असं अजिबात नाही, परंतु फ्लोअर मॅनेजमेंट होत असताना अन्य व्यक्तींना त्याची काही माहिती नसते, त्याच्या अज्ञानापोटी लोकांचा गैरसमज होतो आणि त्यातून जी आपली भाषा सुरू होते की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला अहंकार झाला आहे, गुर्मी झाला आहे, हे शब्दप्रयोग भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला, संघटनेला उचित वाटत नाही. कारण भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व अत्यंत परिपक्व आहे, परंतु एक नॅशनल पार्टी म्हटल्यानंतर त्यांचा देशाकडे बघण्याचा आयाम आणि विचार वेगळा असतो आणि प्रादेशिक पक्ष
आपल्या राज्यापुरता आपल्या मतदारांपर्यंत विचार करू शकतात. त्यामुळे काँग्रेस पार्टी असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल यांची विचाराची पद्धत ही वेगळी असते आणि प्रादेशिक पक्षाची विचाराची पद्धत वेगळी असते. त्यामुळे तो जो गॅप असतो तो गॅप हा वास्तव आहे, तो आपल्याला मान्य करावा लागेल. परंतु भारतीय जनता पार्टीला तुम्ही जे काही आज कॅप्शन घेऊन जी चर्चा सुरू केलेली आहे तर एनडीएला अमरजी अजिबात असणार नाही. मी जर सोनिया गांधींच्या आमच्याकडून एका एक कमी वक्तव्याचा झाला- दाखला आपल्याला देतो. सोनिया गांधी युपीएच्या चेअरपर्सन आहेत, त्यांच्या वक्तव्याचा एक दाखला देतो. मी नरेंद्र मोदींना व्यक्तिशः ओळखत नाही, पण अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारच्या काळामध्ये विरोधकांशी अत्यंत उत्तम समन्वय होता, हे सोनिया गांधींचं वाक्य आहे. अटलजींनी अनेक पक्षांना सोबत घेऊन सरकार चालवलं, यशस्वीरित्या चालवलं. आज बहुमत असताना, अटलजी बहुमतात नव्हते, मात्र आज बहुमत असताना देखील मोदी सरकारच्या विरोधामध्ये सहकारी पक्षांचीही नाराजी आहे. विरोधकांचं सोडा, सहकारी पक्षांचीही नाराजी आहे. मग कुठंतरी गणित चुकतंय असं वाटत नाही का? हे बघ की आता जो TDPचा जो विषय आहे, चंद्राबाबू नायडूंचा विषय, चंद्राबाबू नायडूंचे विषय तिथले स्थानिक राजकारण आहे. त्या स्थानिक राजकारणाला त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे मग अमरजी, त्यांना ही शिवसेनेचा काय भूमिका मुद्दा? घ्यावी लागलेली अकाली आहे. दलाचा काय मुद्दा? आणि हा तुम्हाला सांगतो ना, अकाली दल तर बरोबर आहे. अकाली दल भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहे. शिवसेनेचा हा वेगळा विषय आहे. शिवसेनेनी गठबंधन झाल्यापासून गठबंधन झाल्यापासून त्यांची जी अमरजी, वेगळा म्हणजे काय? शिवसेनेचा वेगळा म्हणजे काय विषय? जरा नाजूक आहे का विषय? नाजूक नाही, परंतु त्यांनी एक सत्ताधारी पक्षातील आपण सहभागी पक्ष आहे. त्यामुळे ज्या कॅबिनेटमध्ये आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये आपण पूर्णपणे सहभागी आहोत आणि आपण वाटेदार आहोत, ही भूमिका ते विसरून जातात आणि ते त्यांच्या पद्धतीने टीका करतात. परंतु भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्षाबरोबर वर्तणूक आणि त्यांना सहभागी करून घेणं हे भारतीय जनता पार्टीनं अत्यंत मॅच्युअरपणे केलेलं आहे. उदाहरणार्थ रामदास आठवले साहेबांचा त्यांचा एकही आमदार नसताना सुद्धा, एकही खासदार नसताना सुद्धा त्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी दिलेली आहे. नारायण राणेंचा हा स्वतंत्र पक्ष आहे. नारायण राणेंनी स्वतंत्र पक्ष काढलेला आहे. स्वतंत्र पक्ष काढला असताना, त्यांचा एकही आमदार नसताना, त्यांचा एकही खासदार नसताना त्यांना सुद्धा राज्यसभेची ज्यांना उमेदवारी शब्द दिलेली दिलाय आहे. तो आपली राजकीय याच्यापेक्षा- विश्वासार्हता राखण्याकरता पूर्ण करणं हे काही वेगळं राजकारण नाही. मात्र जे नाराज आहेत आता 10 पोटनिवडणुकांमध्ये सलग भारतीय जनता पक्षाचा पराभव आपल्याला दिसतोय. मी येतो अमर साबळे आपल्याकडे. उदय तानपाठक, पुन्हा मी आपल्याकडे येतो. अमर साबळे जे दावे करतायत ते पटतायत, विशेषतः महाराष्ट्रात बद्दल आपण जर बोललो तर? उदयजी, नाही, मला साबळेंना एकच विचारायचं आहे की प्रादेशिक अस्मिता जपणारे जे पक्ष आहेत त्यांच्या भावनांना तुम्ही फुंकर का घालत नाहीत? तुम्ही कायम प्रादेशिक पक्षाच्या विरोधामध्ये का असता? प्रादेशिकतेची भावना तुम्ही का जपत नाही? त्या राज्यामधले जे पक्ष आहेत त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांना तुम्ही का जपत नाही आहात? ठीक, प्रादेशिक भावना का जपत नाही? प्राध्यापक प्रकाश पवार, मी आपल्याकडे येतो. उदयजी, मी एक मिनिट कोल्हापूरच्या स्टुडिओमध्ये आधी जातो आणि पुन्हा आपल्याकडे येतो. प्राध्यापक प्रकाश पवार, काय नेमकी गडबड होते? एनडीए मध्ये का फाटाफूट होते? इकडे अमर साबळे दावा करतायत सारं काही आलबेल आहे, आम्ही रोज व्यवस्थित फ्लोर मॅनेजमेंट करतो, ते स्वतः राज्यसभेमध्ये व्हीप आहेत, सगळं काही उत्तम आहे. मात्र माध्यमामध्ये ही चाललेली चर्चा योग्य नाही असं अमर साबळेंचं म्हणणं आहे. फाटाफूट का होते? मला असं वाटतं की भाजपच्या आघाडीतल्या आंतरगटांची फाटाफूट होण्याचं एक कारण असं आहे की भाजप ही एक व्यवस्था म्हणून सेट झालेली यंत्रणा आहे आणि एकदा व्यवस्था म्हणून सेट झाल्यानंतर तिच्याबद्दलचे 3-4 पातळीवरती चर्चा सुरू होते. एक म्हणजे नेतृत्वाबद्दलची, दुसरी आयडियॉलॉजीबद्दलची, तिसरी म्हणजे तिच्या सहकारी पक्षांबद्दलची. आणि या सर्वांच्या चर्चा होत असताना जर त्या व्यवस्थेला त्यातला एखादा घटकाशी संतुलन साधता आलं नाही तर ती चर्चा होते. आणि मला असं वाटतं की हिंदुत्वाबद्दलची चर्चा एवढी फार
आवाज गेला. प्रकाश पवारांशी आपला संपर्क काही वेळाकरता तुटलेला आहे. आपण पुन्हा जाऊयात त्यांच्याकडे. प्रकाशजी, तुमचा मुद्दा पूर्ण करा. मला असं वाटतं की ज्यावेळी मोदी आणि अमित शहा हे दोघं जण एक व्यक्ती आहेत आणि त्या जेव्हा व्यक्ती म्हणून काम करतात तेव्हा पक्ष संघटनेमध्ये सुद्धा काय मतभेद असतात, समाजात काय मतभेद असतात, या मतभेदातून त्यांच्याबद्दलचा एक नाराजीचा सूर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या काही घटना ह्याला प्राधान्य आहे. दुसरा मुद्दा आयडियॉलॉजी म्हणून तुम्ही बघायला गेला तर अकाली दल असेल, शिवसेना असेल आणि तामिळनाडूमध्ये असणाऱ्या जयललितांच्या पक्षामध्ये होणारी फटाफूट असेल, शशिकलांचा गट आणि त्यांचे नातेवाईकच नवीन पक्ष स्थापन करणं, या सर्वांना एका अर्थाने हिंदुत्वाच्या बद्दलच्या मतभिन्नतेचा एक कंगोर आहे की जे भाजपचं एक हिंदुत्व आणि यांचं एक हिंदुत्व, आणि यांचं हिंदुत्व हे प्रादेशिक पातळीवरचं हिंदुत्व आहे. त्या दोघांच्या मध्ये मॅच होत नाहीत गोष्टी, म्हणून मतभिन्नता आहे. याच्यामध्ये मला असं दिसत नाही की फार मोठ्या बंडखोरीची शक्यता आहे, परंतु ही मतभिन्नता आहे हे मात्र मी मान्य करतो. आणि त्या मतभिन्नतेमुळेच ही भाजपच्या आघाडीमध्ये ताणतणाव क्रिएट होताना दिसत आहेत. ठीक. अमर साबळे, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. प्रकाश पवारांनी मांडलेला हा मुद्दा आणि उदय तानपाटकांनी जे सांगितलं की ज्यांच्याकडे प्रादेशिक अस्मिता आहे त्या पक्षांना दाबून टाकण्याचा एक प्रकारे प्रयत्न होतो का? त्यांच्या प्रादेशिक अस्मितांना फुंकर घातली जात नाही, त्यांच्याबद्दलची एक वेगळ्या पद्धतीची वागणूक आहे असं दिसतं आणि त्यामुळे नाराजी वाढत चाललेली आहे. शिवाय एक नंबरचा एक नेता, 2-3 नंबरचे नेते दिसत नाहीत. संवाद साधणाऱ्या माणसांची कुठंतरी कमतरता आहे का? कारण उत्तर प्रदेशच्या निकालानंतर काही बोलक्या प्रतिक्रिया आहेत की पक्षानं उमेदवार देताना विश्वासात घेतला नाही, दुसऱ्या फळीतल्या स्थानिक कार्यकर्त्यांना थेट उमेदवार दिला आणि त्यामुळं त्याच्यानंतर थेट माध्यमांना प्रतिक्रिया दिलेल्या आहेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी. या सगळ्याचं कुठंतरी माहिती जाते का पक्ष नेतृत्वापर्यंत? पोचवता का आपण ही माहिती पक्ष नेतृत्वापर्यंत? उदय तनपाटकांनी जो मुद्दा उपस्थित केला की प्रादेशिक पक्षाला विश्वासात घेतलं जात नाही किंवा त्यांची अस्मिता जपली जात नाही, परंतु जेव्हा आपण राष्ट्रीय पक्ष म्हणून काम करत असतो तेव्हा त्याचा आयाम, त्याची विचारधारा आणि प्रादेशिक पक्षाची विचारधारा याच्यामध्ये तफावत असणं साहजिक आहे, नैसर्गिक आहे. ते प्रकाश पवारांनी सुद्धा त्यांच्या मध्ये मांडलेलं आहे. आता उदाहरणार्थ जो आता तामिळनाडूमध्ये जो प्रश्न उत्पन्न झाला आहे, कावेरी नदी पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, जर तो तामिळनाडूच्या कावेरीच्या प्रश्नाला जर आपण मान्यता दिली तर कर्नाटक पेटून उठतंय, कर्नाटकमध्ये दंगे सुरू होतील. कर्नाटकमध्ये आता निवडणुका आहेत. तुम्हाला सांगतो की एका प्रदेशाची अस्मिता जपत असताना दुसऱ्या प्रदेशावर अन्याय होऊ नये आणि दुसऱ्या प्रदेशामधली सुद्धा अस्मिता जपली पाहिजे, तेवढीच महत्वाची असते. असा विचार करणारा जेव्हा अमरजी असा विचार करणारा आणि दोन्ही ठिकाणी उत्तम संबंध असणाऱ्या नेत्याची कमतरता आहे का? दोन्ही ठिकाणी उत्तम संबंध असणाऱ्या नेत्याची कमतरता आहे का? आणि तिकडे साऊथ मधनं थोडंसं महाराष्ट्राकडे येऊया आपण. असं अजिबात नाही. थोडंसं तुम्ही महत्त्वाची गोष्ट अशी आहे अमरजी तर की हा देश उदयजी, मी तुमच्याकडेच येतो, पण थोडंसं अमर साबळे, मला पुन्हा तुम्हाला महाराष्ट्रात आणायचं आहे. आपण महाराष्ट्राकडे येऊयात. मी उदय तानपाटकांकडे जातो, पुन्हा तुमच्याकडे येतो. उदयजी तुमचा मुद्दा पूर्ण करा. उदय तानपाटक. होय. हां, नाही, मला त्यांना एवढंच विचारायचं की हा देश जो आहे एक संघराज्य आहे, हे एकदा आपण मान्य केल्यानंतर प्रादेशिक अस्मिता महत्त्वाची ठरते ना. हो, प्रत्येक प्रदेशाची एक अस्मिता असते, ती फार टोकाची जाणं योग्य नाही, पण काहीतरी अस्मिता असतेच ना, ती जपली पाहिजे ना तुम्ही. ती भाजप जपतच नाही आहे. प्रत्येक वेळी राष्ट्रीय म्हणून प्रादेशिकतेला तुम्ही हे करताय अजिबात. अमरजी, हे की उदयजींनी जो मुद्दा मांडला, हा तेच सांगतो मी की उदयजींनी जो मुद्दा मांडलेला आहे, प्रादेशिक अस्मिता जपत जपत राष्ट्रीय राजकारणामध्ये संघराज्य मजबूत करण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीने नेतृत्वाने घेतलीच, म्हणून देशातील 20 राज्यावर भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे.
देशातील 68% जनता ही भारतीय जनता पार्टीच्या अमरजी आणि तो NDA च्या तो राजवटीखाली इतिहास आहे. झाला. मी थोडंसं वर्तमानात आणतो तुम्हाला. सलग 10 निवडणुकांमध्ये, पोटनिवडणुकांमध्ये आपला नाही, इतिहास पराभव नाही, झालेला आहे. नाही. लोकसभेमधलं संख्याबळ झपाट्यानं नाही, कमी होतोय. तुमचे हे सहकारी हे तुमची पार्टी- साथ सोडून जात आहेत. हा जो आकडे 282 विरोधक हेच म्हणतात 282 ची गुर्मी दाखवली जाते आम्हाला, पुढच्या वेळेस आमची 300 होतील म्हणून अशी वागणूक झाली. हा विरोधकांचा आणि तुमच्या बरोबर जे लोक आहेत नाही. त्यांचा देखील एक आरोप आहे. त्याला काय तुमचं नेमकं उत्तर आहे? अहो, सगळीकडे भाजप काँग्रेसयुक्त झालेलं आहे. काँग्रेसयुक्त भाजप झालेलं आहे. 272 बर का, हे पहा की 282 वरून 272 वर आलो. हे जसं तुम्ही ठळकपणे सांगता तसं भारतीय जनता पार्टीची राजवट ही विस्तारत गेलेले हे आपण का विसरतो? त्यामुळे जर आपण चष्मा घातला तर त्या चष्म्यातून जसं आपल्याला भारतीय जनता पार्टीचे 10 खासदार कमी झाले, तशी भारतीय जनता पार्टीची राजवट विस्तारत गेलेले हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे देशाच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीचा विस्तार होत गेलेला आहे. 1996 साली इंदिरा गांधीचं राजवट असताना त्यांची अमरजी मी तुम्हाला तेच सांगतोय. ईशान्येमधली गोष्ट तुम्ही करताय. ईशान्येमध्ये हेमंत बिश्वास आहे तुमच्याकडे. हेमंत बिश्वास, पण ते तिथल्या भागापुरतेच मर्यादित आहेत. तशी माणसं हवी आहेत भाजपाला. आम्ही वेगळ्या चष्म्यातनं पाहत नाही, आम्ही काळजीनं सांगतोय जी परिस्थिती ती तुमच्या लक्षात आणून देतोय. प्रकाश पवार सर, मी तुमच्याकडे येतो. हे जे मुद्दे आता अमर साबळे सरांनी मांडले ते पटतायत का तुम्हाला? मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये भाजपमध्ये एक आंतरविसंगती मोठी निर्माण झालेली आहे. ते आंतरविसंगती तुम्ही नॉर्थ ईस्टमध्ये पाहू शकाल किंवा कोणत्याही इतर राज्यांमध्ये पाहू शकता. त्या आंतरविसंगतीमुळेच भाजपच्या व्यवस्थेबद्दल, म्हणजे भाजप एक पक्षपद्धती मानली तर तिच्याबद्दल प्रादेशिक पक्षांना खूप मोठे आक्षेप आहेत. त्यातला पहिला मुद्दा आक्षेपाचा कोणता, तर साधारणपणे हिंदुत्वाचा एक मुद्दा आणि विकासाचा एक मुद्दा. तर विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवायची का हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवायची, याच्यामध्ये मतभिन्नता आहेत आणि दोन्ही मुद्दे एकमेकांच्या विरोधातले आहेत. हे दोन्ही मुद्दे जिथं एकमेकांच्या विरोधातले म्हणून येतात त्या ठिकाणी मात्र भाजपच्या बद्दल मतभिन्नता निर्माण होऊन त्यातून काही घटक बाजूला पडण्याच्या मानसिकतेकडे वळताना दिसतात. ही आंतरविसंगतीचा परिणाम आहे. अंतर्गत विसंगतीचा बाबतीत तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा प्रकाश पवार सर मांडला. थोडा वेळ कमी माझ्याकडे. उदय तानपाठकजी, मी आपल्याकडे येतो. एकीकडे आपण बघतो इथे इंडियाला गळती लागली आणि तिकडे UPAच्या चेअरपर्सन बैठका घेत आहेत. ज्यांची तोंड अगदी विरुद्ध दिशेला होती ते एकत्र येत आहेत. त्याचे परिणाम आपल्याला दिसले उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये त्याचे परिणाम आपल्याला दिसले. काय या सगळ्याचा अर्थ लावता येईल? आता नेतृत्वानं NDAच्या या सगळ्यापासून काय बोध घ्यायला हवा, काय विश्लेषण कराल? नाही, याच्यामध्ये एकच आहे की सगळ्यांनी मिळून अविश्वास ठराव आणायचं ठरवलेलं आहे विरोधकांनी. आता हा अविश्वास ठराव आणला, समजा तो दाखल झाला, मांडला गेला, तो मंजूर होण्याची शक्यता फार नाहीच आहे जवळपास. पण चिंतेची बाब भाजपच्या दृष्टीने एक आहे की या निमित्ताने विरोधक एकत्र आलेले आहेत, एकत्र यायला सुरुवात झालेली आहे. तर ही अधिक चिंतेची गोष्ट भाजपनी मानायला हवी. आणि दुसरी गोष्ट की यांनी आता ते जगनमोहन रेड्डीशी तिकडे हे करणार आहेत का, हातमिळवणी करणार आहेत का? नाही करणार, कारण तो भ्रष्टाचारात फार त्याचे आरोप आहे त्याच्यावर. आता दुसरी गोष्ट, त्यांनी नायडूंच्या ठिकाणी तिकडे पुरंदरी देवी ही अभिनेत्री, त्यांची मुलगी जी आहे रामारावची, तिच्याबरोबर त्यांनी हातमिळवणी करायला ठरवलेलं आहे. तर ते कितपत टिकणार आहे यांचा? आणि प्रादेशिक पक्षांमध्ये प्रत्येक ठिकाणी यांना आधार शोधलेला आहे आणि नंतर तो आधार ढकलून दिलेला आहे, अशी यांची परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांना या सगळ्या याच्यामध्ये भाजपला फार काही नुकसान असं होईल असं आत्ता वाटत नसलं तरी आगामी काळामध्ये भाजपला त्रास होईल याचा. अमर साबळे, आत्ता काही नुकसान होईल असं वाटत नसलं तर या सगळ्यात नक्कीच बोध घ्यावा. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 नंबरचं नेतृत्व, 2-3 नंबरला कोणीच नाही. आणि मग खाली त्या सगळ्यामुळं कार्यकर्त्यांमधली जी अस्वस्थता आहे, जी केडरमधली अस्वस्थता आहे, ती पोचते का नेतृत्वापर्यंत? NDAला लागलेली ही जी गळती आहे ही वेळीच ओळखून ती थांबवली पाहिजे, याकडे गांभीर्यानं पाहणार का भाजपचं नेतृत्व? जाता जाता काय सांगा? भाजपच्या नेतृत्वाला जाण आणि भान आहे.
या देशातील विविध राज्यामध्ये असणारी संस्कृती, मानसिकता, राजकीय पक्ष, त्यांची विचारधारा, त्यांचा ॲटिट्यूड, त्यांची अस्मिता, भारतीय जनता पार्टीचं संघटन, भारतीय जनता पार्टीच्या संघटनेतील कार्यकर्त्याची मानसिकता याचा चांगला अभ्यास असल्यामुळे 2014च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची सत्ता उलटून टाकून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या आणि एनडीएचा विस्तार झालेला आहे. त्यामुळे हे सर्व विषय हे नेतृत्वापर्यंत, पार्लमेंटरी बोर्डापर्यंत आणि दुय्यम 3 प्रकारचे जे नेतृत्वाची फळी असती त्यांच्यापर्यंत पोहोचतात. आपला गैरसमज आहे की दुसऱ्या नंबरचं नेतृत्व भारतीय जनता पार्टीमध्ये नाही, परंतु भारतीय जनता पार्टीचं संघटनात्मक मजबूती एवढी आहे की संघटनेचा खडा ना खडा हा संघटनेला आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला कळत असतो. अमर साबळेजी ज्या पद्धतीनं जनतेमध्ये भावना असतात त्याचं प्रतिबिंब माध्यमांमध्ये उमटत असतं. अगदी थोडक्यात तुमचं वक्तव्य पूर्ण करा. हो, पण माध्यमामध्ये हे पृथ्वी ही अस्थिर आहे, मनुष्य हा चंचल आहे. त्यामुळे आजची परिस्थिती ही उद्या राहील असं नाही, उद्याची परिस्थिती परवा राहील असं नाही. त्यामुळे राजकारणामध्ये अपडाऊन्स असतात आणि ते अपडाऊन्स सहन केले पाहिजे आणि आम्ही आपल्या लक्षात आणून देण्याचा आजच्या या चर्चेच्या निमित्तानं प्रयत्न केला की आजची जी परिस्थिती आहे तशीच नेहमी असेल असं नाही. त्यामुळे ही सगळी नाराजी जी आहे, जसं उदय तानपाटकांनी विश्लेषण केलं, ती वेळेस ओळखायला हवी. निदान महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर शिवसेनेची नाराजी तुम्ही कशी दूर करता ते पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. अन्यथा 2019 सोपी नाही, हे मात्र तितकंच खरं आहे. आपण तिन्ही मान्यवरांनी या चर्चेकरता वेळ दिलात. आपले आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.